नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो आहे मामाच्या गावाला आणि मामाच्या गावाला काय काय मज्जा केली, कुठे कुठे गेलो, कुठे फिरलो, सर्व तुम्हाला दाखवणार आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये खूपच जास्त मजा येणार आहे, तर कंटिन्यू करा। आम्ही तिथे गार्डनला पण गेलो होतो आणि खूपच एन्जॉय केला। तर मामा आलेला होता आणि आम्ही निघालो होतो मामाच्या गावाला जायला। हे बघा, मामा आम्हाला घ्यायला आला आहे आणि आम्ही तयारी करून गाडीवर सर्वजण असं निघालो होतो। आणि मग तुम्ही बघू शकता, हा मालधक्क्याचा रोड आहे। इथं जुनी शाळा आहे, तक्षशिला विद्यालय। आणि तुम्ही नाशिकचे असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल हा मालधक्क्याचा रस्ता। आणि हा राजवाडा म्हणजे मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर म्हणतात, जिथे आम्ही राहतो। आणि हा मेन हायवे, आम्ही तिथं पोहोचलो होतो। गाड्यांची तर जास्त काही गर्दी नव्हती, संध्याकाळी खूपच गर्दी असते। मग आम्ही तिथं लस्सी घ्यायचं ठरलं होतं। म्हटलं तिकडं जाऊ, ऊन होतं खूप, तर थोडंफार काहीतरी थंड वगैरे घेऊ जाताना। तर मग मामाने लस्सी घेतली आणि बघा अजितदादांचे पोस्टर वगैरे लावलेले रस्त्यावर। त्यांचं दुःख म्हणजे महाराष्ट्राच्या मनातून न जाण्यासारखं एक दुःख आहे। ते म्हणजे महाराष्ट्राची जनता कधीच विसरू शकणार नाही, असं दुःख आहे त्यांचं। मग आम्ही गेलो तिकडं मामाच्या घरी। हे बघा, मुलांची एवढी मामाच्या गावी जायची आतुरता की तुम्ही बघू शकता त्यांचा आनंद। तिथे गेल्यावर अवनीसोबत त्यांची अशी मस्ती चालू होती। हे बघा, लपाछपी खेळायचं काम चालू आहे। आणि माझ्या पिल्लूच्या 2 शेंड्या बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर दिसत होत्या। आणि अवनीला हे दोघं आल्यावर खूपच मजा येते, त्यामुळे ती खूपच खुश होती आणि इकडून तिकडं पळणे, उड्या मारणे चालू होतं तिचं। हे बघा, आणि त्यांनी मामाच्या घराची अवस्था अशी करून ठेवली होती। सर्व एकत्र झाले की, आणि आम्ही गेलो होतो म्हणून मामी आमच्यासाठी खास स्पेशल पराठे बनवत होत्या, बटाट्याचे पराठे। तिला म्हटलं आम्ही लगेच निघणार आहे, पण ती तर काही ऐकत नाही बाबा। म्हणजे मामींचं असं असतं की सर्वीकडे म्हणतात आमची मामी खूप खडूस आहे, वहिनी आगाव आहे, पण तुम्ही त्यांना जर थोडासा जीव लावला, तुम्ही पण त्यांना प्रेम दिलं, तर त्या पण आपल्याला आईसारखं प्रेम लावतात बाबा। मग आम्ही तिथून गार्डनमध्ये गेलो आणि गार्डनमध्ये तुम्ही बघू शकता मुलं कशाप्रमाणे खेळत आहे, जसे कधी पहिले गार्डनला गेले होते का नाही असं त्यांचं होऊन जातं। आणि खूपच त्यांना आवडतं गार्डनमध्ये गेलेलं। तर सारखं तर जाणं होत नाही, कधी महिन्यातून हप्त्यातून जर गेलो तर भरपूरच खेळून घेतात। आणि इशूला तर गार्डनच्या बाहेर निघायची अजिबातच इच्छा नव्हती, खूपच मजा करत होती ती गार्डनमध्ये। आणि तिला घसरगुंडीवर पायऱ्यांनी नाही, असं इकडून घसरगुंडीवरूनच उलटच चढायचं होतं। आणि ती तशी करत असल्यामुळे तिथं खेळणारे जे मुलं होते ते पण तिचं बघून तसंच करायला लागले होते नंतर। तुम्ही बघू शकता कशी ती एकटीच वरती चढत आहे आणि खेळत आहे घसरगुंडी। गार्डनमध्ये गेलं तर खूपच एन्जॉय होऊन जातो तिचा। आणि तिला खेळवता खेळवता मला तर खूपच दम लागला होता, पण आता लेकरांसाठी चालू असतं। हे बघा, वरती जात होती, दुसऱ्या मुलांनाही व्यवस्थित खेळू देत नव्हती, तिला खूप मजा येत होती। तिच्या त्या 2 शेंड्या घेऊन मस्तच खेळत होती ती, आणि थकली आणि तिथं घसरगुंडीवरच झोपून घेतलं तिने। हे बघा कसे नखरे चालू होते तिचे। आता अवनी थकली होती, त्यामुळे ती मम्मीजवळ जाऊन बसली आणि तिथून आम्हाला बघत होती। पिल्लूचं घसरगुंडी खेळायचं काही थांबलंच नाही, पूर्ण गार्डनमध्ये ती फक्त एकच घसरगुंडीवर तिने पकडून ठेवली होती घसरगुंडी, आणि त्याच्यावरच तिचं खेळणं चालू होतं। दुसरं काही खेळायचं नकोच म्हणत होती डायरेक्टली। तिला ही घसरगुंडी खूपच आवडली होती। आमचा इशू बघा, त्याला झोका खेळायला खूप आवडतं, त्यामुळं तो झोका खेळण्यामध्ये बिझी होता आणि माझं चाललं होतं व्हिडिओ काढायचं काम।
सो असा होता छोटासा व्हिडिओ. आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. बाय.